एकदा महाराष्ट्राची एक हाती सत्ता द्या असं आवाहन करणाऱ्या राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भोपळाही फोडता आलेला नाहीये। तर सोबतच मनसेची मतांची टक्केवारीही घसरली आहे। तर विधानसभा निवडणुकीत मनसेला अवघी 1.55% इतकीच मतं मिळाली। त्यामुळे रेल्वे इंजिन हे मनसेचं चिन्ह राहणार का, तसंच मनसेची नोंदणीकृत पक्ष म्हणून मान्यता कायम राहणार का, असे तांत्रिक प्रश्न आता निर्माण झालेत। राजकीय पक्षांची नोंदणी निवडणूक आयोगाकडे होते। राजकीय पक्षाची मान्यता देण्याचा अधिकार आयोगाचा आहे। नियमात बसत नसेल तर पक्षाची मान्यता रद्द देखील होते। मात्र चिन्ह पक्षाला वापरता येऊ शकतं, कारण ते राजकीय पक्षासाठी राखीव केलेलं असतं। पुन्हा मान्यता हवी असेल तर निवडणूक लढणं गरजेचं असतं। सर्व नियमांची पूर्तता केल्यानंतर पक्षाला मान्यता मिळते, अन्यथा पक्ष फक्त नोंदणीकृत पक्ष म्हणून राहतो। पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळी मनसेला 0 जागा मतांची टक्केवारी घटलेली आहे। निवडणुकीत मनसेला भोपळाही यावेळी फोडता आलेला नाहीये। संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, आपण पाहिलंय कालचा निकाल आणि त्यानंतर आता नेमका महत्त्वाचा प्रश्न आता असा उपस्थित होतोय, मनसेचं चिन्ह राहणार का, तसंच मनसेची नोंदणीकृत पक्ष म्हणून मान्यता जी आहे ती कायम राहणार का? नेमके काय सध्या घडामोडी घडतायत? काल विधानसभेचा निकाल आपण बघितला। एकीकडे महायुतीला म्हणजे मोठा यश मिळालेला आहे। या निकाला आपण हा जर पूर्ण निकाल बघितला तर या निकालानंतर महाविकास आघाडीला तर धक्का बसलेलाच आहे। मात्र दुसऱ्या एका पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे। तो पक्ष म्हणजे राज ठाकरे यांचा मनसे हा पक्ष। खरं तर 2019 मध्ये मनसेचा एक उमेदवार राजू पाटील यांच्या रूपाने निवडून आलेला होता। मात्र यावेळेस एकही उमेदवार राज ठाकरे यांच्या पक्षाचा निवडून आलेला नाही। एकूण 125 उमेदवार राज ठाकरेंनी रिंगणात उतरवलेले होते, मात्र एकही उमेदवार जो आहे तो निवडून आलेला नाही। अगदी दिग्गज नेते रिंगणामध्ये उतरले होते। बाळा नांदगावकर असतील, संदीप देशपांडे असतील, अमित ठाकरे स्वतः, राजू पाटील यांच्यासह अनेक जे मोठे नेते आहेत पक्षातले ते सगळे उभे होते। मात्र तरीसुद्धा पक्षाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही। आणि यानंतर या निकालानंतर वेगवेगळे अर्थ या निकालाचे काढले जात असताना आता मनसे या पक्षाचं चिन्ह, या चिन्हाचं काय होणार, पक्षाची मान्यता निवडणूक आयोग काढून घेणार का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात आहे। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की जिथे जिथे राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचे उमेदवार दिले होते तिथे त्या ठिकाणी पक्षाला किती टक्के मतदान झालेलं आहे याबाबतची माहिती आम्ही गोळा करणार। अगदी प्रत्येक मतदारसंघाची आम्ही माहिती गोळा करणार आणि या प्रोसेसला खरं तर 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागतो आणि त्यानंतर जर नियमात बसत नसेल तर पक्षाची मान्यता जी आहे ती रद्द होऊ शकते, पक्षाचं चिन्ह देखील गोठवलं जाऊ शकतं, असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र अजूनही याबाबत किंवा मनसे या पक्षाच्या चिन्हाबाबत किंवा पक्षाबद्दल अजूनही कोणताही निर्णय किंवा याबद्दल जी प्रक्रिया करावी लागते ती अजूनही सुरू झालेली नाही अशी माहिती मिळते। मात्र पुढच्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये स्पष्टता येईल असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे आता मनसे या पक्षाचं चिन्ह आणि मान्यता राहणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। खरं तर 1.55% मतदान यावेळी मनसे या पक्षाला झालेलं आहे। 2009 नंतर दरवर्षी दर निवडणुकीमध्ये मनसे या पक्षाला जी मतं मिळालेली आहेत त्यांच्या टक्केवारीमध्ये प्रत्येक निवडणुकीत आपल्याला घट पाहायला मिळते आणि यावर्षी या निवडणुकीमध्ये तर खरं तर अतिशय कमी मतदान पक्षाला मिळालेलं आहे। एकही उमेदवार निवडून आलेला नाही। त्यामुळे कुठेतरी आता मनसे या पक्षाचं चिन्ह राहणार का, मान्यता राहणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच सीमा, आपण जर पाहिलं तर तांत्रिकदृष्ट्या गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला ठेवल्या, त्यानंतर जर आपण पाहिलं तर या निवडणुकीत मतांची टक्केवारी देखील त्यांची घसरलेली। उमेदवार मोठ्या प्रमाणात मनसेनं दिले, मात्र मतांची टक्केवारी अगदीच घसरल्याचं पाहायला मिळतंय।
नक्कीच आपण बघितलं तर संदीप देशपांडे या ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणी तिरंगी लढत होती. अमित ठाकरे हे माहीममधून रिंगणात उतरले होते. तिथे सुद्धा 3 हिंदुत्ववादी पक्षामध्ये लढाई होत असताना आपण बघितली. त्यामुळे कुठेतरी ठिकठिकाणी मतं जी आहेत ती स्प्लिट झाली. दुसरं म्हणजे गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय मतं मुंबईमध्ये खरं तर जास्त मतदार जास्त राहतात आणि कुठेतरी या समाजाची मतं पक्षाला मिळाली नाही असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. राजू पाटील हे सुद्धा या निवडणुकीमध्ये पराभूत झाले. खरं तर यावर्षीची निवडणूक राजकीय समीकरण जर बघितली तर अनेक अर्थांनी वेगळी होती. त्यामध्ये सुरुवातीला असं म्हटलं जात होतं जेव्हा शिवसेना फुटली, जेव्हा एका पक्षाचे 2 पक्ष झाले तेव्हा असं कुठेतरी म्हटलं जात होतं सुरुवातीला की या निवडणुकीमध्ये मनसे या पक्षाला जास्त फायदा मिळणार, कुठेतरी लोक राज ठाकरे यांच्या पक्षाकडे वळणार, तरुण वर्ग खरं तर मोठ्या प्रमाणात वळणार. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला असं काही बघायला मिळालेलं नाहीये. आपण प्रत्येक राज ठाकरेंची जर भाषणं ऐकली आणि त्या भाषणातली जर गर्दी बघितली तर त्यांच्या भाषणाला त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो, गर्दी मोठ्या प्रमाणात होते. मात्र ती गर्दी आपल्याला मतांच्या माध्यमातून मतांमध्ये ती दिसलेली नाहीये. त्यामुळे ठिकठिकाणी मोठे दिग्गज नेत्यांसमोर त्यांचे उमेदवार जे आहेत ते उभे होते. आपण जर बघितलं बाळा नांदगावकर यांच्या संदर्भात शिवडीमधून ते उभे होते. तिथे अजय चौधरी ठाकरे गटाचे उभे होते. तर कुठेतरी ठाकरे गटासमोर त्यांचे उमेदवार उभे होते आणि त्या ठिकाणी मतांमध्ये हे खूप स्प्लिट झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. जास्तीत जास्त फटका हा राज ठाकरे यांच्या पक्षाला बसताना आपल्याला बघायला मिळत आहे. निश्चित सीमा, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार. तुर्तास आपण पाहतोय की यावेळी आता नेमकं चिन्ह राहणार की जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे.